विठ्ठल रखुमाई देवस्थान क्षेत्र विठ्ठलवाडी या देवस्थान समितीतर्फे तुमचे मनपूर्वक स्वागत। विठ्ठल रखुमाई देवस्थान यंदा आपलो शतकोत्सव महासोहळो साजरो करता। 1926 ते 2026 हो 100 वर्सांचो प्रवास। खऱ्या अर्थान देवस्थान हे खरें जेन्ना महाप्लेग येयल्लो 1918 सालान त्या वेळार ह्या देवस्थानची स्थापना जाली, निर्मिती जाली। पण पुर्तुगीज सरकारा कडेन ह्या देवस्थान समितीन आपली नोंदणी 1926 केली, म्हणून आमी 1926 हो दीस तारीख निश्चित करून देवस्थानचो प्रवास हो अत्यंत सुंदररित्या म्हणजे आमच्या जाणट्यांनी जे देवस्थान हे स्थापन केले त्या प्रत्येक पिढयेन हे देवस्थान फुडें व्हरपाचो सामको प्रामाणीकपणे प्रयत्न केलो। प्रत्येक समितीन आपापल्या पद्धतीन देवस्थानाच्या उत्कर्शा खातीर, देवस्थानच्या जीर्णोद्धारा खातीर, देवस्थानच्या सुदारणे खातीर जो मेहनत घेतली त्या आमच्या सगळ्या ज्ञात अज्ञात अशा कमिटी मेंबर आसतले, महाजन आसतले हांकां खरें वंदन करता। आनी विठ्ठल रखुमाईच्या आशिर्वादान हो जो आमी शतकोत्सव सोहळो आसा हो पोरच्यान आमी स्टार्ट केलो। पोरू माघ पौर्णिमा 2025 आमी हो स्टार्ट केलो। तो आतां पर्यंत वर्सभर अनेक उपक्रम आमी राबयले, म्हणजे सहस्त्र मोदक गण होम आसतलो, विष्णुयाग अनुष्ठान आसतले, 100 सामूहिक सत्यनारायण महापुजा आसतले, 1 म्हयनो ओम नमो भगवते वासुदेवाय नाम जप आसतलो, विठ्ठलाची वारी करपाचो प्रयत्न आसा। ह्या अनेक उपक्रमांसून नवचंडी केली, अशा अनेक उपक्रमांसून हो शतकोत्सव साजरो केलो। पण येता तो माघ पौर्णिमा 2026 ची ह्या मूर्ती प्रतिष्ठापनेचो दुसरो वर्धापन दीन आणि मंदिराचो 100वो वर्धापन दीन आमी मोठ्या उत्साहान आणि उमेदीन साजरो करचो असो निर्णय घेतलो। आणि 22 जानेवारी माघ गणेश जयंती ते 1 फेब्रुवारी माघ पौर्णिमा असो 11 दिसांचो भरगच्च कार्यक्रम आमी आंखलेलो आसा। म्हणजे हायलाइट्स म्हणजे ह्या 11 दिसांचो मागी गणपती 11 दिसांचो गणेशोत्सव साजरो जातलो। त्यानंतर अख्ख्या गोंयान जो खंय अशा प्रकारचे देवाचो लग्न लागपाची प्रथा ना, म्हणजे जे पांडुरंगाची मंदिरां आसतली खंय तशी जायना। पंढरपूर क्षेत्र पंढरपूर हांगा वसंत पंचमी शाही विवाह सोहळा करपाची पद्धत आसा, तेका अनुसरून आमी यंदा पासून शाही विवाह सोहळा विठ्ठल रखुमाईचो लग्न सोहळो हो शुक्रवार दिनांक 23 जानेवारी सांच्या 4:30 ते 7 ह्या कालावधीत हो शाही विवाह सोहळा संपन्न जातलो। म्हणजे ब्राह्मणांच्या मंत्रोच्चारान या विवाह सोहळ्याची त्या ठिकाणी विवाह सोहळा संपन्न जातलो। म्हणजे ह्या खातीर विधी मंडप उबारलो वयतलो, अक्षरांचे हे जातले, अशा पद्धतीन हो सोहळो एक आगळो वेगळ्या पद्धतीचो शाही विवाह सोहळा आसतलो। त्यानंतर 26 तारखेर 25 तारखेर आमी मर्यादीत अशी पाककला स्पर्धा आमच्या महिलां खातीर दवरलेली आसा। त्यानंतर आमी 26 तारखेर सत्यविनायक महापुजेचे आयोजन केलेले आसा। 29 तारखेर जशी आमची कार्तिकी एकादशी जी पालखीची परिक्रमा जाता, नगर प्रदक्षिणा जाता वार्षिक वहिवाटी प्रमाणे, त्याच पद्धतीन 29 तारखेर गुरुवार दिनांक 29 जानेवारी विठ्ठल रखुमाईची पालखी नगर प्रदक्षिणा सांच्या 5:30 सुमार विठ्ठल मंदिरांतून भायर सरतली आणि जे कार्तिकी एकादशीक जो मार्ग आसा त्या मार्गांसूनच ती वयतली। आणि तो 29 तारखे त्या दिसा जया एकादशी आसा, जया एकादशीचे औचित्य साधून पालखी दवरलेली आसा। शनिवार दिनांक 30, शुक्रवार दिनांक 30 आणि शनिवार दिनांक 31 जानेवारी जो गेली 30 वर्सां विठ्ठल मंदिरान विष्णुयाग अनुष्ठान जाता, तो विष्णुयाग अनुष्ठान 30 आणि 31 तारखेर जातलो। 31 तारखेर सगळ्या बायलां खातीर 9:30 ते 12 पर्यंत कुंकुमार्चन आसतले आणि त्यानंतर महाप्रसाद आसतलो, पूर्णाहुती आसतली। आणि 1 तारीख म्हणजे माघ पौर्णिमा वर्धापन दिन, त्या दिसा आमी सहस्त्र कलश
महाअभिषेक सोहळो दवरलेलो आसा. म्हणजे आज आम्ही सगळीकडे पळयतात की शतकलश जाता, पण सहस्त्र कलश देवस्थान समितीन करचो निर्णय घेतलो आणि या सहस्त्र कलशान 1000 यजमान आम्ही स्वीकारतले. 1000 यजमान म्हणजे 1000 कलश, ताका 1000 मानकरी, यजमान मानकरी असतले. म्हणजे दाम्पत्य असचे ना, इंडिव्हिज्युअल असताले. म्हणजे उदाहरण दिवंक गेल्यार तर हांव, माझी बायल, म्हजो चेडो, माझी भयण ही वेगवेगळ्या कलशाचे मानकरी असतले. अशा पद्धतीन 1000 यजमान आम्ही घेवचो निर्णय घेतलो आणि त्या दृष्टिकोनातून नाव नोंदणी चालू झालेली आसा आणि आतापर्यंत जवळजवळ 650 सुमार नोंदणी झालेली आसा आणि हो सोहळो 1 तारखेर आसा. आम्ही 22 जानेवारीक आम्ही त्याची डेडलाईन दवरलेली आसा की नाव नोंदणी करूच्या. हितून एक आसा की प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष असे 2 गट आसात. म्हणजे जे कोण आमचे भाविक, जे महाजन, जे भक्तगण आसतले हे गोंया भायर आसात, म्हणजे देश विदेशांत रावता, त्यांच्या नावान तो एक कलश बूक जातलो आणि भटजी तो कलशाचे पूजन करतलो आणि विठ्ठल रखुमाईचे सगळ्या भाविकांक स्वहस्ते अभिषेक करपाची संधी असता. म्हणजे भायर तेज्या कडसून संकल्प करून घेतलो वयतलो, शुद्धीकरण विधी जातली आणि त्या भक्ताक आमी गावाऱ्यांत धाडून तेजेर विठ्ठल रखुमाईचेर तो अभिषेक करतलो. हितून प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आसा. तेन्ना सगळ्या भाविकांक विनंती आसा की अशा प्रकारचो संधी जी आज प्राप्त आमकां जाल्लेली आसा, भगवंताच्या फुड्यान वचपाची आमकां संधी आसा. म्हणजे अशा प्रकारचो सोहळो न भूतो न भविष्यते अशा पद्धतीन हेचे आयोजन आसा. तेन्ना संपूर्ण गोंयांतल्या भक्तांक, विठ्ठल भक्तांक विनंती आसा की शक्य जमता जाल्यार तुमी आपली नाव नोंदणी करची. तो महाजनां खातीर मर्यादीत ना, तो सगळ्या भक्तांक आमी मर्यादीत म्हणजे ओपन दवरलेलो आसा. जितून हिंदू आसचो की तेणे त्या हितून सहभाग घेवं येता आणि त्या दिसा त्या नंतर ते 1000 कलशांचे अभिषेक झाल्या नंतर त्याची पूर्णाहुती जातली. त्यानंतर महाप्रसाद आसतलो. या सहस्त्र कलश महाअभिषेकात गंगा, जमुना, यमुना, सरस्वती, गोदावरी, नर्मदा, कावेरी अशा प्रकारची जी तीर्थ आसा, ही सगळी तीर्थ आम्ही हाडलेली आसा. हितून पंचरत्न असतले, नवरत्न असतले, आमच्या विविध झाडांच्यो फांदयो त्या पूर्णाहुतीच्या टायमार होमान घातल्यो वयतल्यो. हितून सप्त म्हणजे मातयेचो प्रकार आसा, वेगवेगळे मातयेचे आमचे प्रकार आसा. म्हणजे इतकी ती विधी आसा, ही सामकी कडक कशी विधी आसा. म्हणजे अशा प्रकारचो सोहळो म्हणजे आमकां दृश्टी पळोवंक सुद्धा मेळप हे भाग्य आमचें. म्हणजे ताका 10 मीटर वा 10 मीटरची जी रांगोळ असता खास, म्हणजे धर्मशास्त्रान सांगलेल्या पद्धतीन ते ब्राह्मण रांगोळ घालतले, तितून कलश स्थापना आसतली. तेन्ना सगळ्या भक्तांक माझी विनंती आसा की तुमी ह्या सहस्त्र कलश महाअभिषेकान तुमी सहभाग घेवचो. कार्यक्रमा बरोबरच आम्ही सांस्कृतिक कार्यक्रमांची सुद्धा मोठ्या प्रमाणात रेलचेल दवरलेली आसा. 22 तारखेर आम्ही सांच्या 7 सुमार डॉक्टर राजू पेडणेकर आणि साथी कलाकारांचे सुश्राव्य असे भजनाचो कार्यक्रम दवरलेलो आसा. आणि ज्या दिसा शाही विवाह सोहळा आसा 23 तारखेर, त्या दिसा आम्ही स्वरांजली म्हणून कार्यक्रम दवरलेलो आसा. तेजस वेर्णेकर आणि गौतमी बांबोळकर यांचो कार्यक्रम आसा. 23 तारखेर तो रातचो 8:30 सुमार 8:30 आसा. 24 तारखेर आम्ही सांच्या 6 सुमार पांडुरंग ब्रह्मेश्वर मंडळ आखाडा या महिलांचे भजन दवरलेले आसा. आणि 25 तारखेर आम्ही पाककला स्पर्धा मर्यादित दवरलेली आसा. हितून ते तांदळापासून प्रकार म्हणजे गोडशे पदार्थ तयार करप आणि वाटाण्याचो वापर करून तिखट पदार्थ तयार करप असो आसा. आणि ताका जोडून आम्ही रातच्या 8:30 सुमार जे बाल भजनी मंडळाच्या स्पर्धा कला अकादमीन आयोजित केलेले, या स्पर्धेत प्रथम पारितोषिक प्राप्त बालमंडळ जे आसा श्रीराम सेवा संघ मैडे या भुरग्यांचो बालाविष्कार म्हणून कार्यक्रम आम्ही दवरलेलो आसा. तसेच आम्ही सोमारा 26 तारखेर 10 सुमार सत्यविनायक महापूजा जातली. त्यानंतर रातच्या 8:30 सुमार गोवा मराठी अकादमी प्रस्तुत मर्मबंधातील ठेव हे संगीत नाट्य संगीतातले संवाद आसतलो. म्हणजे नितीन कोरगांवकरांनी साथींचो निर्माण केलेलो आसतलो आणि तो कार्यक्रम रातच्या 8:30 आसा. मंगळवार दिनांक 27 तारखेर दशावतारी नाटक आसा. भूमिका दशावतार नाट्य मंडळ यांचो दशावतारी
प्रयोग असा सत्य विजय। मागीर बुधवार दिनांक 28 जानेवारी त्या दिसा स्वामी समर्थ आरती मंडळ यांचो आरतीचो कार्यक्रम असा। गुरुवार दिनांक 29 जानेवारी सांची 5:30 सुमार विठ्ठल रुक्मिणीची पालखी नगर प्रदक्षिणेक वार्षिक वहिवाटी प्रमाणे भायर सरतली। आमच्या शुक्रवार दिनांक 30 आणि शुक्रवार आणि शनिवार 30 आणि 31 तारखेक विष्णुयाग अनुष्ठान। आणि एक वेगळे म्हणजे 29 तारखेक रातच्या 8:30 सुमार हरिपाठ असा देवळात विठ्ठल मंदिरान। जेन्ना पालखी भायर सरली, पालखी नगर प्रदक्षिणा चालू असताना मंदिरान हरिपाठचो कार्यक्रम असा। आणि शुक्रार दिनांक 30 तारखेक पंचमुखी हनुमान हे दशावतारी नाट्य प्रयोग असा। मागीर शेनवारा विठ्ठलवाडी यूथ एसोसिएशन निर्मित विनोदी नाटक ऑल फॉर यू ओनली फॉर यू हे नाटक असा। आणि हे सगळे नाटकाचे कलाकार हे विठ्ठलवाडीतले जे भुरगे आसा, आमचे युवक आसा, त्यांचो सहभाग आसा, त्यांच्यानी निर्माण केलेले हे नाटक असा। आणि 1 फेब्रुवारीक आम्ही सहस्त्र कलश महाअभिषेक आणि सोहाकार सोहळा हो सकाळी पहाटे 5 वाजल्यापासून चालू जातलो, तो दनपारा 1 पर्यंत चलतलो। आणि ह्या यजमानां खातीर आम्ही 10 बॅच केलेले आसा। सकाळी 5 ते 5:30, 5:30 ते 6, 6 ते 6:30, 6:30 ते 7, 7 ते 7:30, 7:30 ते 8, 8 ते 8:30, 8:30 ते 9, 9 ते 9:30, 9:30 ते 10 असे 10 बॅच आम्ही तयार केलेले आसा। तितून प्रत्येकी 100 त्या बॅचान लोकांक आम्ही समावेश करचो असो आमचो आसा, जेणे करून गर्दी जावची ना, म्हणजे एक बॅच क्लियर जातलो। आणि सगळ्यांनी मागीर पूर्णावतीक आमकां उपस्थित रावचे पडटले। 3:30 पर्यंत महाप्रसाद असा। आणि संध्याकाळी 7 वाजता स्वर अक्षय म्हणून हो एक कार्यक्रम असा, म्हणजे अक्षय नाईक यांचो तो गायनाचो भावगीतांचो कार्यक्रम असा। आणि त्यानंतर हो कार्यक्रम सोपल्यानंतर रातची ते गणरायाची जी उत्तर पूजा जातली, उत्तर पूजा झाल्यानंतर थाटामाटान हो विसर्जन मिरवणूक जातलो। असो भरगच्च असो आमचो 11 दिसाचो हो कार्यक्रम असा। तेन्ना आमच्या सगळ्या विठ्ठल भक्तांक गोया भायले जे लोक असतले सगळ्यांक विनंती असा की त्यांच्यानी वेळान वेळ काढून ह्या सोहळ्याक उपस्थित रावचे, जेणे करून तुझे विठ्ठल रुक्मिणीचो शाही विवाह सोहळा असतलो, सहस्त्र कलश महाअभिषेक सोहळा असतलो, जे हे आगळे वेगळे आसा। आणि देवस्थान समिती गेली 1 महिनो जालो, अत्यंत 1-2 महिने जाले, इतके प्रयत्न मेहनत घेता की नाव नोंदणी करून घेवप। आज पयशात जाल्यार तुम्ही देवळा कडेन मंडपाची उभारणी सगळी झालेली आसा, म्हणजे तयारी सामकी जोरदार चालू आसा। सगळ्या भक्तांचे सहकार्य हे अत्यंत आमकां अपेक्षित आसा। तेन्ना सगळ्यांक विनंती आसा की तेंच्यांनी ह्या सोहळ्याक उपस्थित रावचे आणि ह्या सोहळ्याचो सगळ्यांनी आनंद घेवचो।